महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी डबल बातमी या ठिकाणी आनंदाची समोर आलेली आहे। होय, तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, बघा, आता तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता मागील काही दिवसांमध्येच म्हणजेच की 9वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तो रखडल्यामुळे आता सरकारच्या वरती म्हणजेच की या ठिकाणी निर्णय घेतला असून आता सरकारने एकत्रपणे 2 हप्ते देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। होय, आता कृषी विभागाकडे आता मंजुरी देखील मिळाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यात देखील सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, हे आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता स्पष्टपणे खुश खबर तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो सांगण्यामध्ये आली आहे। आता जे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांना नमोचा 9वा हप्ता तर भेटणारच आहे, त्याचसोबत डबल एक खुश खबर म्हणजेच की नमोचा 10वा हप्ता देखील या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अशा देखील बातम्या आपण बऱ्याच साऱ्या पाहिल्या होत्या की पीएम किसान योजनेसोबतच नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होईल, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमोचा हप्ता पीएमच्या हप्त्यासोबत जमा झाला नाही। त्याकरिता आता राज्य सरकारने असा निर्णय जाहीर केला आहे की आमच्या तांत्रिक अडचणींमुळे नमोचा हप्ता वितरित होऊ शकला नाही किंवा निधींची पूर्तता नव्हती, त्यामुळे नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी वितरित होऊ शकला नाही। परंतु आता राज्यातील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आम्ही डायरेक्ट 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये 2 हप्त्यांचे देणार आहोत, असं राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। आता जे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते त्या शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता सोबतच 10वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला आहे अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। शेतकरी बांधव आता नेमकी यासाठी पात्रता सरकारच्या माध्यमातून काय लावण्यामध्ये आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर हप्ता जमा होणार आहे, आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर छोटंसं काम करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशी सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर याच लोकसेवा 24 तास या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा व 10वा हप्ता जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता यामध्ये 90 लाख शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि अपात्र शेतकरी बांधव सुद्धा 8 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधव असणार आहेत, म्हणजेच की 6 ते 8 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव यामध्ये अपात्र देखील करण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही अपात्र यादीमध्ये तर गेला नाहीत हे देखील तुम्हाला पाहायचं आहे आणि जर का अपात्र यादीमध्ये गेला असाल तर पात्र कशा प्रकारे होणार आणि जर का पात्र असाल तर तुम्हाला नेमकी हप्ता किती वाजेपर्यंत केव्हा जमा होणार आहे, आता हे लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व काय माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओला टाइम काढून पाहत चला, मोबाईल हातामध्ये धरा शेतकरी बांधवांनो आणि आता सविस्तरपणे एक एक बाब समजून घ्या। तर आता चला सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कोणते कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला इतक्या दिवसांपासून रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर तुम्हाला शेतकरी बांधवांनो या कालावधीमध्ये तर 10वा हप्ता सुद्धा जमा व्हायला पाहिजे होता, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून 10वा हप्ता सुद्धा देण्याचा निर्णय घेतला असून आता तुम्हाला नमोचा 10वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यामुळे नेमकी 2 हप्त्यांचे 4,000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार आहेत, कोणते पात्र शेतकरी बांधव यासाठी असणार आहेत, आता हे सविस्तरपणे जाणून घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर नेमकी या योजनेसाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांचं लँड सीडिंग पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचं आधार नंबर लिंक आहे, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बँक खात्याशी ज्या शेतकरी बांधवांचा आधार नंबर लिंक आहे असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर तुमचं आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक सुद्धा पाहिजे शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या। तुमच्या आधार कार्डाशी मोबाईल लिंक तुमचा पाहिजे, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो
बांधवांनो, तुमच्या आधार सोबत मोबाईल लिंक म्हणजेच की तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि जर का तुमचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर हे देखील पूर्ण करून घ्या. अनेक शेतकरी बांधवांचं पूर्ण देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण देखील आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्यांचं अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा आणि ज्या शेतकरी बांधवांनी पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, त्यांना हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेसाठी ई-केवायसी करून घ्या. अनेक शेतकरी बांधव असे म्हणतील की आम्ही पीएम किसान योजनेसोबत ई-केवायसी केली होती, परंतु शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेची ई-केवायसी बऱ्याच शेतकरी बांधवांची झालेली नाहीये. त्याकरिता नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही पुन्हा एकदा ई-केवायसी नक्की पूर्ण करा. तर आता बघा, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील. तर आता चला सर्वात अगोदर जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यापूर्वी नक्कीच आता व्हिडिओला टाइम काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला A to Z सर्व काय माहिती समजणार आहे. त्यामुळे आता नक्कीच व्हिडिओला टाइम काढून पाहत चला. तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर ही रक्कम जमा होणार आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल, हिंगोली जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, हिंगोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेतकरी असाल, तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामधील सुद्धा आता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असून गोंदियामधील सुद्धा आता पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नमोच्या हप्त्यांचं वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने असं देखील स्पष्टपणे केलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळतात अशाच शेतकरी बांधवांना, अशाच पात्र शेतकरी बांधवांना आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. वर्धामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, अहमदनगर, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमचा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी घेण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सांगली जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमध्ये लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.